नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आंब्याच्या सीझनमध्ये आंबा शिरा एकदा तरी करून बघायलाच हवं. अशात आंब्या शिऱ्याची झटपट आणि सोपी रेसिपी आज आपण बघणार आहोत. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 आंब्याचा रस, 2 वाट्या दूध, थोडीशी वेलची पावडर, तूप आणि थोडेसे मीठ. सर्वप्रथम एका पातेल्यात 2 वाट्या दूध उकळायला ठेवायचे आहे. शिरा करताना नेहमी उकळते दूध किंवा गरम दूधच वापरावे. दूध उकळेपर्यंत एका साईडला आपण एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तूप टाकावे आणि रवा भाजण्यासाठी घ्यावा. शिऱ्यासाठी आपण बारीक रवा किंवा जाड रवा दोन्हीही रवा वापरू शकतो आणि रवा भाजताना नेहमी मंद आचेवर भाजावा आणि जसे लागेल तसे तूप टाकावे. रवा छान बदामीसर रंगाचा होईपर्यंत भाजावा. घरभर छान रवा भाजल्याचा सुगंध दरवळला की रवा भाजला गेला असे समजावे. यानंतर भाजलेल्या रव्यामध्ये उकळते दूध टाकावे. उकळते दूध घातल्यामुळे रवा छान फुलून येतो आणि शिरा छान मोकळा होतो. सर्व मिश्रण छान हलवून घ्यावे आणि गाठी न होऊ देता एकसारखे करावे. तुम्हाला जर शिरा एकदम मऊ आवडत असेल तर या स्टेजला दुधाचे प्रमाण थोडेसे वाढवले तरी चालेल. यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढावी आणि वाफ आल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा छान हलवून घ्यावे. यानंतर यामध्ये आंब्याचा रस आणि साखर टाकावी. काही जण रवा भाजतानाच त्यामध्ये आंब्याचा रस देखील टाकतात व नंतर दूध टाकतात, पण काही वेळा आंब्याच्या रसामध्ये दूध टाकल्यानंतर दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे शिरा छान शिजल्यानंतर त्यामध्ये आंब्याचा रस घातले असता दूध फाटत नाही आणि शिरा एकदम छान होतो. सर्व मिश्रण छान पुन्हा एकदा हलवून घ्यावे आणि नंतर त्यामध्ये किंचित मीठ आणि वेलची पावडर टाकावी. असं म्हणतात, कोणत्याही गोड पदार्थामध्ये किंचित मीठ टाकल्याने त्याची चव अजूनच वाढते आणि गोडवा देखील अजून वाढतो. परत एकदा सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यावे आणि तुम्ही बघू शकता आंब्याच्या रसामुळे या शिऱ्याला अतिशय सुंदर असा केशरी रंग आलेला आहे. यानंतर आपण शिरा सर्व करणार आहोत. शिऱ्याच्या प्रेझेंटेशनसाठी आपण आंब्याचेच एक छानसे फूल तयार करणार आहोत. कोणताही पदार्थ आपण सर्वप्रथम डोळ्याने खातो, त्यामुळे प्रेझेंटेशनलाही तितकेच महत्त्व आहे. आंब्याच्या फुलासाठी सर्वप्रथम आंब्याचा एक भाग कापून घ्यावा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे स्लाइस करावे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या सर्व स्लाइसना छान पसरवून घ्यावे आणि हळूहळू त्याला गोल करून फुलाचा आकार देण्यास सुरुवात करावी. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि झटपट असे एक छान आंब्याचे फूल तयार झाले आहे. सपाट चमच्याने किंवा उलटण्याने हे फूल बाजूला काढून ठेवावे. एखाद्या वाटीला छान पाण्याचा हात लावून सर्व्हिंग डिशमध्ये आंब्याच्या शिऱ्याची मूठ पाडून घ्यावी. मूठ पाडून झाल्यानंतर हलक्या हाताने आंब्याचे तयार केलेले फूल शिऱ्यावर ठेवावे आणि तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपला मँगो शिरा म्हणजेच आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.